हाय, नमस्कार. मी सोनाली. मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज वार शुक्रवार आहे आज. तर आता म्हणजे संध्याकाळ झालेली, देवपूजेचा वगैरे टाईम पण झालेला आहे. मी आता जॉबवरून आली. थोडी पाहुणी पण आलेली होती मला भेटायला. तर खूप वर्षातून ते आली. 17 वर्षानंतर मी त्यांना बघितलं, खूप छान वाटलं. तर त्यानंतर आता काही माणसं पण आलेली, घराचं काम चालू आहे ना माझ्या. तर काही माणसं आलेली, तर त्यात एक छोटी म्हणजे एक बाई पण आहे. तर तिचे 2 मुलं आहेत, छोटे दोघं पण तिचे. तर एक तर अवघी 7 महिन्याचं बाळ आहे, पण आणि एक असेल 1.5-1 वर्षाचं असेल तिचं बाळ. तर म्हणजे बघितलं तर मलाच थोडं मनाला असं वेगळंच वाटलं. तर ती मी भावना तुम्हाला बोलून नाही दाखवू शकत. तर तुम्ही प्रत्यक्षात ती डोळ्यांनी बघा. तुम्हाला पण कळेल का म्हणजे मला काय बोलायचं आहे ते. म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्या पोटासाठी काय करावं लागतं, तर ते त्या दृश्यातून नक्कीच तुम्हाला समजेल. चला, तर मी तुम्हाला दाखवते. किती छोटं बाळ आहे. काही जीवन असेल या लोकांचं. इतक्या छोट्या बाळाला घेऊन हे कामाला आलेत. ते बाळ पण किती गपचित राहिलंय ना. कितने महीने का है? 7 महीने का है. बैठता नहीं ना अभी, दिन भर ऐसे ही. सुनो ना, मेरे को बोलेंगे तो मैं रिंग का मटेरियल काट के देंगे, तुम खाली रिंग मारते वही निकालना, वो कभी देने का। काय पाहिजेत? क्या चाहिए उसको? उसको ठंड नहीं लगता? नहीं. कितने साल का ये? दोनों भी लड़के? हमारे बच्चे अगर ऐसे डाल देते ना तो जोर जोर से चिल्लाते. रोता भी नहीं? रोता है. देखता है, देखो. अरे उसको गर्म कपड़े पहनाने देते. हेलो, हाथ पाय धुवून सुट्टी करू, हाथ पाय धुवून सुट्टी करू. हो, चला रे, चला. हे दोघं नवरा बायको, त्यांची मुलं येते. हे बघितलं ना, पोटासाठी काय करावं लागतं. बघा, पण देवसुद्धा त्यांची किती काळजी करतो. नाहीतर आपल्या मुलांना अशा आपली मुलं राहणार सुद्धा नाही. रडू राहिले ते आता आईला बघून. तर बघा, अशा प्रकारे बघितलं ना तुम्ही, ती लेडीज कशी काम करते आणि तिचं बाळ तिला बघतंय आणि मस्तपैकी खेळतंय. तर याच ठिकाणी जर आपले मुलं जर असते ना, तर आपण तर असं ठेवलंच नसतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली. आणि आपण आपल्या मुलांची काळजी पण किती करतो, तरीसुद्धा आपल्या मुलांचं पोट दुखणं, हे होणं ते होणं चालूच असतं. पण ह्या मुलांची खेळताय, राहतंय मस्तपैकी, काहीही टेन्शन नाही. आणि खरंच देव पण त्यांचं किती म्हणजे खरंच मला विशेष वाटलं. आणि त्या बाईला मी बोलली की घरामध्ये ते बाळ ठेव माझ्या, किंवा म्हणजे घरामध्ये आपण असं खाली जाड वगैरे काहीतरी असं. ती बोलली नाही, ते रडेल मग म्हणे.
आणि म्हणे मला असं बघेल पण आणि खेळेल पण म्हणे. तर तिने केव्हाच तसंच टाकून दिलेलं ते बाळ आणि तिचं ते काम करायचं काम चालूच आहे, तिची दोन्ही मुलं. तर म्हणजे पोटासाठी खरंच काय काय करावं लागतं ना. तर जर तुम्हाला माझा पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.